वाटेत येताना आपण काही खाल्लंही नव्हतं, पण तुला जबरदस्ती खाऊ घातलं होतं, आठवते का तुला? अरे हो म्हण ना मग. हो का? हो हो. बरं आई दादा चला येतो आम्ही. काय कारण इकडनं लांब जायचंय बांद्र्यापर्यंत आणि हे दोघंही खूप दमलेत. हो ना, खूप दमणूक झाली आहे. आता निघतो आम्ही. अहो काकू असं काय करताय तुम्ही? मगाशीच तर तुम्ही म्हणालात की बिझनेस क्लासनी प्रवास केलेला समजत सुद्धा नाही. ते एअरपोर्ट वरून इथपर्यंत यायला वाटेत ट्रॅफिक लागला ना. हा आणि रस्त्यांची सिच्युएशन किती खराब आहे. म्हणजे परदेशातून येणारा माणूस दमणार नाही, पण तोच माणूस जर का मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करेल ना तर नक्कीच दमेल. अहो कौस्तुभरावांनी आधीच सांगायला पाहिजे होतं ना. नाही म्हणजे त्यांना जेवल्याशिवाय पाठवलं नसतं आई बाबांना. खरंच थांबा ना. अनुवहिनी खूप छान जेवण बनवते, जेवणच जा ना. नाही थँक्स. काय ना आता जायला हवं, रस्ता ट्रॅफिक वगैरे लागेलच ना आता म्हणून. आणि लग्नाची तयारी पण करायची आहे की नाही? हो हो मग निघायला हवं. हो चला येतो. दादा कसे वाटले तुम्हाला त्याचे मॉम डॅड? नाही चांगलं आहे. एवढे श्रीमंत आहेत तरी बोलायला चालायला एकदम ओके. डाऊन टू अर्थ नाही दादा? आहे ना, म्हणजे बोलायला तसे चांगले आहेत. पण एकाच भेटीत आपण कसं काय पारख करणार ना त्यांची? अरे पण राजन दादा, मला कुठे त्यांच्यासोबत लाईफ टाइम राहायचंय. ते तर आउट ऑफच असणार ना. ए आगाव चल आतमध्ये. काय ना असं दिसतं सासू सासरे असतात चांगलं व्यवस्थित असं म्हणून. दादा तुम्ही मदत कराल ना आम्हा? मदत करा म्हणजे नाही, करावीच लागेल ना मदत. पण हे बघा, तुम्ही दोघी जे काही कराल ते अतिशय सावधगिरीने करा आणि माझी गरज लागली मला लगेच सांगा. हो. सगळं काही व्यवस्थित पार पडलं म्हणून मीही खुश होतो. पण त्या बाईने ड्रायव्हरला नको नको ते विचारून गुगलीच टाकली. मला वाटलं आता झालं, क्लीन बोल्ड होणार तू. अरे नशीब मला वेळेत सुचलं आणि मी सांभाळून घेतलं. आणि काय रे, तुला काय जरा कॉमन सेन्स वगैरे आहे की नाही? हा, त्या बाईने तुला विचारलं की तू एअरपोर्टहून आलास का, तर मग हो म्हणून मोकळं व्हायचं ना. ह्याच्यामुळे पकडलो गेलो असतो आपण. अरे त्यात त्याची काही चूक नाहीये. आता मला सांग, ह्या दोघांना आपण व्यवस्थित पडवून आणलं की नाही? आता ती बाई ड्रायव्हरला नको नको ते विचारेल हे ध्यानीमनी पण नव्हतं. पण तुला एक सांगू का, तू कितीही सारवासारव केली असलीस तरी तिला संशय आला असणार. 100% संशय आलाय तिला. ती अनुप्रिया आहे ना, चेहऱ्यावरून दिसते त्यापेक्षा जास्त शाणी आहे ती. आणि काय हो, ही नेहा कोण? अरे आता तू किती मैत्रिणी बदलतोस? कोणाकोणाचं नाव लक्षात ठेवू मी? आता ती अनु नेहाबद्दल विचारेल हे थोडी माहिती होतं मला. आम्हाला दुबईचा पत्ता विचारला, जसं काही हे दुबईच्या गल्ली बोळातून उंटावरनं फिरतात. अहो तुम्हाला काम घेण्यापूर्वी होमवर्क करून येता येत नाही का? आम्ही आमचं 100% दिलेलं आहे. त्या बाईला आमच्या दोघांचाही काही डाऊट आलेला नाहीये. आपण पैशाचा जो देखावा उभा केला त्या बडे जावाला सगळे हुरव